जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठू माऊली भाग 4. श्री विठ्ठल दिंडीर वनामध्ये दाखल झाला होता. रुक्मिणीच्या पाठोपाठ. रुक्मिणीला मनवण्यासाठी वेगवेगळे रूप घेऊन मात्र रुक्मिणीला अडवण्यासाठी, रुक्मिणीचा राग घालवण्यासाठी विठुराय प्रयत्न करत होता. परंतु रुक्मिणी माता मात्र ऐकत नव्हते. आता मात्र गोपाळाचा वेश घेतला आणि संपूर्ण ग्रह दिशा मात्र बदलली. कोणासाठी? रुक्मिणी मातेसाठी. आणि इकडे रुक्मिणी मातेला देखील कळालं का देवाने आपला राग घालवण्यासाठी ग्रह दिशा बदलवली. आणि पुन्हा रुक्मिणी मातेने सर्व ग्रहांना सांगितलं का ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहेत त्या स्थितीमध्ये पुन्हा आले पाहिजेत. आणि मग पुन्हा ग्रह पुन्हा पूर्वदीय ज्या दिशेमध्ये होते त्या दिशेमध्ये आले. मग मात्र नारद बोलले, प्रभू तुमचे काय इथं काही चालणार नाही, कारण सर्व ग्रहांना रुक्मिणी मातेचं मात्र ग्रहांनी ऐकले. आणि मग मात्र नारदाला सांगितलं श्री विठुरायाने, आता मात्र मीच जातो रुक्मिणीची गाठ घेण्यासाठी. आणि मग त्यावेळेस विठू माऊली निघले, गोपाळ वेशामध्ये निघले. तर पुढं काय झालं? प्रचंड असा जाळ आणि प्रचंड असा धूर मात्र एका पर्वतराजीमध्ये दिसून लागला. मग विठू माऊलींनी गरुड राजाला आमंत्रित केलं. हे गरुडा, नेमकं त्या प्रदेशामध्ये धुरांचे लोट आणि जाळ का दिसतो बघून ये बरं. आणि त्याच मात्र गरुडराज त्या दिशेने मात्र झेपावला. बघतो तर काय, दिंडीरासूर मात्र त्या प्रदेशामध्ये थैमान घातलं होतं. हातामध्ये बलाढ्य असा नाग आणि त्या नागाद्वारे संपूर्ण भूप्रदेशावरती ज्वलांचा प्रादुर्भाव करीत होता. संपूर्ण प्रदेश मात्र जाळून टाकला त्याने. सर्व झोपड्यात जाळून भस्म केल्या. आणि मग मात्र तो प्रदेश बिचरा करण्याचा प्रयत्न दिंडीरासूर करत होता. आणि हे सर्व मात्र बघत होता गरुडराज. बराचसा प्रयत्न केला दिंडीराला त्यामधून बचाव करण्यासाठी, परंतु दिंडीरासूर जो मनुष्य पायापाशी यायचा ते तो मात्र तुरडून नेस्तनाबूत करून टाकायचा. आणि मग मात्र गरुडराज त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. आणि गरुडाने सांगितलं, दिंडीरासुरा हे थांबव. ज्यावेळेस माझा श्री विठ्ठल तुझ्या समोर येईल त्यावेळेस मात्र तुला ज्या पद्धतीने तू ह्या झोपड्या बेचिराग करतोय त्याच पद्धतीने तुला देखील मात्र बेचिराग केल्याशिवाय राहणार नाही श्री विठ्ठल. आणि मग मात्र दिंडीरासूर बोलतोय, पुढे तुझा तो विठ्ठल आणि त्याला मी मात्र आमंत्रित करतोय. सांग तुझ्या विठ्ठलाला जाऊन, तुला जर लढायचं असेल तर ये माझ्या समोर. आणि मग हीच बातमी घेऊन गरुडराज श्री विठ्ठला समोर येतात आणि विठ्ठलाला सांगतात, प्रभू दिंडीरासूर आहे आणि त्यांनी मात्र उन्माद मानलाय ह्या प्रदेशामध्ये. आणि ते सांगते का हा प्रदेश माझा आहे, मी ह्या प्रदेशाचा राजा आहे. आणि ह्याच पद्धतीने मात्र त्यांनी मात्र उन्माद मानलाय. आणि तो असा बी बोलतोय, मला असं वरदान आहे, कोणत्याच देवापासून मी मात्र पराभूत होऊ शकत नाही आणि कोणताच देव मला मात्र पराभूत करू शकत नाही. आणि मग मात्र गोपाळाशी विठ्ठल, याला नेमकं वरदान आहे कोणाचं. आणि त्याच वेळेस मात्र श्री महादेव तिथं मात्र प्रकट होतात. आणि महादेव बोलतात, हे वरदान माझं आहे, पण वरदान तर माझं आहे, परंतु वरदान फक्त देवांकडून मारू शकत नाही असं माझं वरदान आहे. परंतु तुम्ही मात्र श्री विठ्ठल वेशामध्ये
ज्यावेळेस तुमचं आणि रुक्मिणी मातेचं खऱ्या अर्थाने ह्या भूप्रदेशामध्ये तुम्ही एकत्र याल, तुमचा राजवाडा ज्यावेळेस तिथं बांधून भक्तगण तुमचा पुरा करतील आणि त्या राजवाड्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस मात्र एकत्र याल त्याच वेळेस मात्र ह्या दिव्यास्त्राचा मात्र वध होईल, अशा पद्धतीने श्री महादेव बोलतात आणि तिथून अदृश्य होतात. आणि मग मात्र गोपाळ शेती श्री विठ्ठल पुढे पुढे चालतात, रुक्मिणीला जातात आणि अखेर रुक्मिणी माता मात्र त्यांना भेटते. परंतु रुक्मिणी माता बोलते मी तुम्हाला ओळखत नाही. आणि गोपाळ शेती श्री विठ्ठल भगवंत बोलतात, रुक्मिणी मी तोच नारायण ज्या संपूर्ण सृष्टी चक्राचं पालन करता मी इथे, मी तोच आहे श्रीकृष्ण, मी तोच आहे राम. आणि मी आता तुझ्या समोर जो उभा आहे जो गोपाळेश्वर मधला मी तोच आहे, तुझाच पती श्रीकृष्ण आता विठ्ठल वेशामध्ये आले. ह्या भूप्रदेशाचा विकास करण्यासाठी आणि या भूप्रदेशाचा या दिव्यास्त्रापासून वाचवण्यासाठी मी ह्या भूप्रदेशामध्ये भक्तांसाठी इथं आलो आहे. आणि आपण दोघांनी मिळून मात्र ह्या भूप्रदेशाचं पालन करायचे रुक्मिणी. परंतु रुक्मिणी माता मात्र ऐकण्यासाठी तयार नव्हत्या. अखेर रुक्मिणी माता तिथून निघाल्या आणि सांगितलं हे कधीच शक्य होणार नाही. तुम्ही कोणत्याही वेशात या आणि तुम्ही माझ्या कोणतीही अट घालून या, पण आपण दोघे एकत्र येणे आता मात्र हे होणार नाही. असा हा चौथा विलक्षण असा हा भाग मात्र श्री विठ्ठल माऊली हा चरित्रामध्ये येतो. जय श्री हरी विठ्ठल, जय श्री हरी विठ्ठल. आपण ऐकत आहात श्री विठ्ठल माऊली मालिका. आता श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो दिंड्या मात्र श्री विठ्ठलाकडे मात्र पंढरपूरकडे रवाना झाल्या. आषाढी एकादशी मात्र जवळ आली. आता मात्र हा सोहळा दिव्यमान असा सोहळा मात्र होणार पंढरपूर. जय श्री विठ्ठल, जय श्री विठ्ठल.